चला या दोन आकृत्यांकडे आपण नीट बघूया आणि आपल्याला हे शोधायचं आहे की ही जी निळी रेषा आहे ना, ही निळी रेषा या आकृत्यांचा सममित अक्ष आहे का, म्हणजेच ॲक्सिस ऑफ सिमेट्री ही निळी रेषा आहे का. तर बघा, हे ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे काय, तर निळ्या रेषेच्या दोन्ही बाजूला आपल्याला आरशातील प्रतिमेसारखा भाग दिसतो का याची आपल्याला कल्पना करायची आहे. किंवा तुम्ही अशी कल्पना करा की ही निळी रेषा म्हणजे एका तलावाचा काठ आहे आणि जर आपण वरच्या भागाचे प्रतिबिंब हे खाली पाहिले तर बरोबर खालच्या आकृतीवर बसते का हे आपल्याला बघायचे आहे. तर समजा बघा, आपण पहिल्या आकृतीमध्ये आपण हा बिंदू घेतला, आपण समजा हा एक बिंदू घेतलेला आहे आणि या बिंदूचे जे प्रतिबिंब आहे ते या भागाच्या म्हणजेच वरच्या भागाच्या कुठल्या बाजूला आपल्याला दिसेल, आपल्याला त्याचे प्रतिबिंब वरच्या भागाच्या इथे कुठेतरी दिसेल. किंवा या भागाचे प्रतिबिंब आपल्याला वरती कुठे दिसेल, आपल्याला या भागाचे प्रतिबिंब वरती साधारणतः इथपर्यंत कुठेतरी दिसेल. म्हणजेच या बिंदूंचे प्रतिबिंब हे मूळ आकृतीच्या बाहेर जाते आहे आणि म्हणून वरचा भाग आणि खालचा भाग हे एकमेकांशी तंतोतंत जुळत नाही आहेत आणि म्हणून या आकृतीमध्ये ही निळी रेषा ही सममित अक्ष नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण या आकृतीला जर इथे खाली अशा प्रकारे बघितले आणि या आकृतीचे ॲनिमेशन जर आपण बघितले तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की ही आकृती जर अशा प्रकारे वरती फोल्ड झाली किंवा वरती दुमडली गेली तर ती अगदी तंतोतंत जुळत नाही आहे. म्हणजेच ही आकृती सममित नाही आहे किंवा या आकृतीच्या मधली रेषा ही सममित अक्ष नाही आहे. चला आता आपण दुसरी आकृती बघूया. तर आपल्याकडे दुसरी आकृती होती ही आकृती आणि इथे पाहिल्यावरती आपल्याला असे लगेच जाणवते की ही जी आकृती आहे यातील हा मधला अक्ष हा अगदी योग्य प्रकारे सममित अक्ष झालेला आहे. आणि ते कशामुळे, तर आपला हा वरचा भाग आणि खालचा भाग हा अशा प्रकारे दिसत आहे की ते एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत. म्हणजेच बघा, हा वरचा बिंदू आणि हा खालचा बिंदू हे अगदी तंतोतंत या रेषेवर इथे जुळत आहेत. त्यानंतर इथला हा बिंदू आणि इथला बिंदू हे सुद्धा अगदी तंतोतंत या रेषेपासून अगदी समान अंतरावरती लांब आहेत आणि ते या सममित अक्षापासून अगदी समान अंतरावरती सुद्धा असताना आपले दिसत आहेत. आणि आपण जर इथल्या प्रत्येक बिंदूचे जरी अंतर मोजले तरी रेषेच्या दोन्ही बाजूला ते सारखेच आहे. जणू काही खालचा भाग हा वरच्या भागाचा आरशातील हुबेहूब फोटो आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण दुसऱ्या आकृतीबद्दल इथे म्हणू शकतो की दुसऱ्या आकृतीतील ही निळी रेषा हा सममित अक्ष आहे. आणि याचे सुद्धा आपण ॲनिमेशन रूप बघून घेऊया. तर बघा, इथे आपल्याला बघायला मिळते की या आकृतीचा प्रत्येक बिंदू हा वरती आणि खाली तंतोतंत जुळत आहे आणि ही आकृती अशा प्रकारे सममित आकृती आहे असं आपण म्हणू शकतो आणि तिचा हा अक्ष हा सममित अक्ष आहे असं आपण सहज म्हणू शकतो.